नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नीता कुक विथ सुष्मितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। प्रथमच पुरणपोळी बनवताय, पुरणपोळ्या फसतायत, तर त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे। कोणत्या चुका होतात, कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या चांगल्या होतील, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला सुरुवात करूया। पुरणपोळीचा बेत हा आधीच ठरवून करावा, तो अचानक होत नाही, कारण तयारी करायला बराच वेळ लागतो। तर सर्वात प्रथम चणा डाळ ही 2 तास आधी पाण्यात भिजत घालायची, जेणेकरून ती उकडायला सोपी पडते। स्टेप दुसरी, चणा डाळ ही स्वच्छ पाण्यातून आता धुवून घ्यायची। इथे मी ही 1.5 वाटी चणा डाळ घेतली आहे आणि कुकरमध्ये शिजवताना एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की डाळ घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। हे बघा, बऱ्याच वेळी काय होतं, असं जास्त पाणी घातलं की डाळ ही खूपच शिजते, मग पुरण हे व्यवस्थित आपलं होत नाही। तर हे जास्त पाणी घालणं चुकीचं आहे। पाणी हे जेवढ्याच तेवढंच घालायचं। इथे तुम्ही बघू शकता की जेवढ्याच तेवढं पाणी घातलेलं आहे, डाळीपर्यंत पाणीच घालायचं आहे, कारण याने डाळ आपल्याला हवी तशी योग्य प्रमाणात शिजणार आहे। आणि जर तुम्ही टोपामध्ये घालणार असाल शिजत, तर पाणी हे जास्त असेल तरी चालेल, कारण डाळ शिजल्यानंतर हे पाणी आपण गाळून घेऊ शकतो। प्रथमच पुरणपोळी बनवणाऱ्यांनी समप्रमाणात पीठ घ्यावं। जसं 1 वाटी मी इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, ज्याने पुरणपोळ्या ह्या चांगल्या व्यवस्थित लाटल्या जातात। कारण मैद्याचं पीठ फक्त घेतलं तर पुरणपोळ्या ह्या मतलब स्ट्रेच होत जातात, जे प्रथमच पुरणपोळ्या करतात त्यांना ते जमत नाही। इथे मी कलरसाठी थोडीशी हळद घातली आहे आणि थोडंसं पीठ हे लावण्यासाठी बाजूला काढून ठेवलं आहे। चपात्याचं पीठ जसं आपण मळतो आणि फक्त 10-15 मिनटं साईडला ठेवून मग ते आपण पोळ्या करायला घेतो, तसं ह्याचं नसतं। हे पीठ जवळजवळ कमीत कमी 1 तास ते 2 तास सेट होण्यासाठी वेळ लागतो। त्यासाठी डाळ शिजेपर्यंत आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे। हळूहळू पाणी घालून आपण ओबडधोबड असं हे पीठ मळून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत। जर तुम्ही पुरणपोळ्या संध्याकाळच्या जेवणात हव्या असतील तर दुपारपासून याची तयारी करायला लागा, आणि दुपारच्या जेवणात हव्या असतील तर सकाळी उठल्यापासून ही सर्व तयारी तुम्हाला करावी लागेल। पिठामध्ये आता तेल तूप काही घालायचं नाही, फक्त पाणी घालून आपल्याला इथे पीठ मळायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे 1 तासासाठी। आता हे पीठ मी बाजूला ठेवून देत आहे। डाळ आता चेक करायची आपल्याला कशा प्रकारे शिजली आहे। तर डाळ इथे तुम्ही बघणार की दाबली जाते, एवढीच फक्त ही डाळ दाबली गेली पाहिजे, म्हणजे डाळ व्यवस्थित चांगली शिजली आहे, जी आपल्या पुरणसाठी योग्य आहे। याच्यामध्ये बघा पाणीही राहिलेलं नाही। जर पाणी राहिलं तर ते पाणी बाजूला काढून टाकायचं, म्हणजे गाळणीने गाळून घ्यायचं आणि डाळ ही सुकी करायची आहे। जेवढी आपली डाळ असेल तेवढंच आपल्याला गूळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त गूळ घ्यावा लागतो। आता ही 1.5 वाटी डाळ आहे, तर हे 1.5 वाटी गूळ मी घेत आहे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त गूळ घेतला तरी चालेल, पण कमी घेऊ नये। गूळ हे किसणीवर चांगलं किसून घेतलं आहे। आता मी ते कुकरमध्येच ते घालत आहे। फक्त गूळ आणि डाळ हे आता आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि हे चांगलं गूळ आतमध्ये मिक्स व्हायला द्यायचं आहे। गूळ हे वितळणार आहे। पुरण बनवताना असं गूळ आणि डाळ ठेवून बाजूला कुठे जाऊ नये, तिथेच उभं राहावं, कारण गूळ हा वितळायला लागतो आणि त्याचं पाणी सुटायला लागतं। तुम्ही बघू शकता इथे कसं गूळ आता वितळलं आहे, आणि गूळ वितळल्यावर पाणी सुटल्यावर स्मॅशरने आपल्याला काय करायची आहे, डाळ चिरडून घ्यायची आहे। ही पूर्णतः ऑप्शनल आहे, पण अशा प्रकारे केलं तर म्हणजे पुरण आहे ते वाटण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट नाही करावे लागत, ते लगेचच होतं। तर चांगल्या स्मॅश करून मी इथे घेत आहे। तुम्ही बघू शकता की गूळ हे चांगलं डाळीमध्ये वितळलं आहे, असं पाणी पाणी झालं आहे। तर या स्टेपला आपल्याला स्मॅशरने करून घ्यायचं आहे स्मॅश। आता मी इथे खाली घेतलं आहे कुकर आणि इथे स्मॅश करून मी घेत आहे। 5 ते 7 मिनटं चांगलं स्मॅश इथे करून घ्यायचं आपल्याला। मी ज्याप्रमाणे करते जसं गोल गोल फिरून दाबून करून घ्यायचं आणि परत कुकर आपल्याला पुरणाचा ठेवून द्यायचा गॅसवर आणि 1 ते 2 मिनटं हे परत आटून घ्यायचं आहे, कारण हे पाणी पाणी आहे। हे बघा, असं पुरण आपल्याला नाही पाहिजे, एकदम पाणी पाणी, थोडंसं हे घट्ट झालं पाहिजे। आणि या स्टेपला आता घालायची आहे वेलची पूड। वेलची पूड ही सुरुवातीला घालायची नाही, कारण त्याचा जो सुगंध असतो तो उडून जातो। आता इथे बऱ्यापैकी आपलं पुरण हे 80% झालेलं आहे। ह्याला थोडंसं सुकवूया, म्हणजे आपली पुरणाची डाळ आहे ती तयार होईल। बघा, बऱ्यापैकी आता हे सुकलं आहे, तर थंड झाल्यावर अजून सुकेल, तर इथे मी गॅस बंद करते। 5वी स्टेप,
आता आपल्याला परत पिठाकडे वळायचं आहे आणि पिठामध्ये थोडंसं तेल, तूप, डालडा काहीही तुम्ही वापरू शकता आणि हे घालून पीठ हे चांगलं रगडून मळायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे थोडंसं जोर लावून हे पीठ मळावं लागतं. पीठ बघा कसं मस्तपैकी आता सेट होणार आहे. पीठ हे चांगलं इथे मळणं फार महत्त्वाचं आहे, तरच आपल्या पोळ्या या हलक्या फुलक्या होतात. 5 ते 10 मिनटं पीठ हे सतत रगडून मळायचं आहे आणि परत हे पीठ आता आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. इथे डाळीचं पुरण बघा आपलं मस्तपैकी थंड झाल्यावर कसं स्मॅश आता लवकर होणार. तशी जाळी असेल तर जाळीवर तुम्ही करू शकता किंवा मिक्सरलाही लगेचच हे तयार होईल. मिक्सरलाही तुम्ही ते हे वाटून घेऊ शकता. पुरण जे आहे ते एकदम बघा असं पिठासारखं बारीक झालं पाहिजे एकदम, तरच पुरणपोळ्या ह्या आपल्या चांगल्या होतात. तर हे बघा पुरण कसं एकदम पिठासारखं बारीक झालं आहे. जर इथे दरदरीत राहिलं तर आपल्या पोळ्या ह्या फुटत राहणार. तर आता आपण परत हे पीठ थोडंसं मळू आणि पोळ्या करायला सुरुवात करूया. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. इथेही काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आता जर तुम्ही प्रथमच पुरणपोळ्या करताय तर सर्वात प्रथम आधी गोळी करून घ्या. गोळी करून घेतल्यावरती मैद्याच्या पिठामध्ये मैदा आणि गव्हाचं जे मिक्स पीठ आपण बाजूला काढून ठेवलं आहे त्याच्यामध्ये गोळी व्यवस्थित चांगली बुडवून घ्या. थोडीशी इथे लाटून घ्या. याप्रमाणे तुम्ही पुरणपोळ्या करून बघा, तुम्हाला एकदम सोप्या वाटतील. थोडंसं लाटून झाल्यानंतर आता आपल्याला पुरणाचा गोळा बनवायचा आहे. पुरण असं एकदम बॉलसारखं करायचं आहे आणि पुरण आता आपण या पातीमध्ये ठेवणार आहोत आणि याला सर्व बाजूने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा पीठ जर व्यवस्थित आपलं मळलं गेलं, पुरण जर आपलं व्यवस्थित असेल तर इथे आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर पुरण आणि पीठ जर आपलं फसलं, जसं पुरण दरदरीत राहिलं, पीठ हे व्यवस्थित सॉफ्ट नाही झालं तर आपल्याला इथे मग प्रॉब्लेम होतो आणि पुरणपोळ्या आपल्याला फुटतात. व्यवस्थितपणे हे सर्व पॅक करून घ्यायचं आहे. परत पीठ लावायचं आहे आणि आता आपल्याला पुरणपोळी ही लाटायची आहे. पीठ जे आहे ते इथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता इथे पुरणपोळी आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. जर आपल्याला पलटायला होत नसेल किंवा भीती वाटत असेल अरे पुरणपोळी फुटेल का, तर तुम्ही असं पोळपट सरकवून पोळी लाटून घ्या. हलक्या हाताने पोळ्या लाटायच्या आहेत जेणेकरून त्या फुटणार नाहीत. जर फुटल्या तर त्या फुगणार नाहीत. तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व पुरणपोळ्या लाटून घेऊया. आणि पुरणपोळ्या जास्त लाटून भाजायच्या नाहीत कारण कधी कधी त्या चिकटल्याही जातात. तर 2-3 लाटा आणि मग भाजून घ्या. घरामध्ये कोणी हेल्प करायला असेल तर तुम्ही पुरणपोळी लाटू शकता, त्या व्यक्तीला सांगू शकता भाजून घ्या. तर अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या थोड्या करून लाटणार आहोत आणि मग त्या भाजणार आहोत. तवा हा चपातीला गरम करतो त्याचप्रमाणे गरम करायचा आहे. जास्तही गरम नाही करायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. पुरणपोळी मी तव्यावर घातली आहे आणि बघा इथे थोडंफार चुकताना दिसेल किंवा बबल्स यायला लागतील तेव्हा ही पुरणपोळी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. पुरणपोळीला जास्त अलटपलट नाही करायचं आहे, नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते. थोडीशी फुगली की वरून तेल, तूप, डालडा तुम्ही काहीही लावू शकता. जर पुरणपोळ्या फुटल्या नाहीत तरच त्या फुगल्या जातात, कारण फुटल्या तर हवा तिथून जाते आणि त्या फुगत नाहीत. तर बघा मस्तपैकी पुरणपोळी कशी फुगली आहे. तर नक्कीच आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेल की पुरणपोळ्या करताना आपल्या काय चुका होत्या त्या करू नये. कारण जेव्हा मीही नवीन होती माझ्याकडनं बऱ्याच चुका व्हायच्या आणि मला पुरणपोळी करता यायची नाही. अशाच बाकीच्या सर्व पुरणपोळ्या आपण भाजून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करते आजची व्हिडिओ तुम्हाला खूपच युजफुल होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.